संतापजनक आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी मोठी बातमी रायगड जिल्ह्यातून समोर येते। दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर जवळील बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या 3 वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची पावसाच्या सुरुवातीलाच अक्षरशः वाट लागली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 वर्षात या रस्त्याची साधी डागडुजी देखील झाली नाहीये। या रस्त्यावरील भयंकर परिस्थितीचा एक थरारक व्हिडिओ आता समोर आलाय, ज्यामध्ये चिखलाच्या दलदलीमुळे एक रिक्षा पुढे जाण्याऐवजी पाठीमागे सरकत फरफटताना दिसते। स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य कोणती दुर्गम भागातील किंवा जंगलातील नाहीये, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरिहरेश्वर जवळील बाणगंगा मुख्य रस्त्याची आहे। पाऊस सुरू होताच या रस्त्यावर चिखलाचे असं साम्राज्य पसरलंय की इथून साधं वाहन चालवणं देखील मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे। मुख्य रस्त्याचा वापर बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या 3 वाड्यांमधील शाळकरी मुले, नोकरदार आणि वयोवृद्ध नागरिक रोज करतात। मात्र या रस्त्यामुळे आता गावातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आली आहे। दवाखान्यात जाण्यासाठी जो रस्ता अवघ्या 5 मिनिटाचा आहे, तिथे पोहोचायला आता रुग्णांना 20 ते 25 मिनिटे चिखल तुडवत जावं लागतं। रुग्णावर उपचार करून त्याला घरी परत आणणं देखील आता अशक्य झालंय, कारण कोणतीही रिक्षा किंवा गाडी या चिखलात यायला तयार होत नाही। निवडणुका आल्या की इथले लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी मतांसाठी आश्वासनांची खैरात करतात। मात्र गेल्या 15 वर्षापासून या 3 वाड्यांमधील जनतेला विकासाच्या नावाखाली फक्त पोकळ आश्वासनांचा गाजर दाखवलं गेलंय। आता जर हा रस्ता तातडीनं दुरुस्त झाला नाही तर 3ही वाड्यांमधील संतप्त ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहे। बघा, पुन्हा तो चढवण्याचा प्रयत्न करतोय, साईडने जातोय। हे बघा, टायर बघा, पूर्ण टायर स्लिप मारतोय, पूर्ण जागेवर टायर सुटतोय, तरी सुद्धा तो प्रयत्न करतोय। जाताना जाशील पण घरी तर पहिले जा। बघा, अशी अवस्था आहे, काही बेकार अवस्था आहे। साईडने घेतले तरी पण धक्का मारतोय। बघूया, धक्का मारून तरी एक गाडी चढवण्याचा प्रयत्न चाललाय। जवळजवळ अर्धा रस्ता त्यांनी क्रॉस केलाय, थोडाच बाकी राहिलाय। हे बघा, आत्ता स्लिप झालेले, पडला असता, थोडक्यात वाचला, पडला असता तो। तर हे व्हिडिओसाठी नाही आहे, तर प्रत्यक्ष ही परिस्थिती आहे आमची। ही प्रत्यक्ष आमची ही परिस्थिती आहे। बघा, एक गाडी बघा कशी सरतय, बघा चढलाय, धक्का मारून वगैरे गाडी चढवली कशी तरी। समोरून या मधून घ्यायचा प्रयत्न केला पण मागून बघा पूर्ण इथे सुद्धा गाडी जागेवरच चढत नाही, पूर्ण टायर सरतोय। बघा, पूर्ण चढतोय, हे बघा, पूर्ण क्रॉस होतोय, पूर्ण गाडी सरतय। प्रयत्न करतायत वरती जाण्याचा पण जाता येत नाहीये, अशी अवस्था आहे। संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड।